धीरज परदेशी हत्याकांडाविरोधात नेवासा तालुक्यात संतापाचा एल्गार. निष्पक्ष तपास, मास्टरमाइंडचा शोध आणि दोषींवर कठोर कारवाईची मागणी. 12 ऑगस्टला शिव महाराणा प्रताप चौका नेवासा फाटा येथे निषेध शोक सभा. अहिल्यानगर येथे 7 ऑगस्ट रोजी घडलेल्या धीरज परदेशी हत्याकांडाचे पडसाद आता नेवासा तालुक्यात उमटू लागले असून या घटनेच्या निष्पक्ष व जलद तपासासाठी विविध सामाजिक संघटना आक्रमक झाल्या आहेत. सकल राजपूत समाज व सकल हिंदू समाज, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, राजपूत करणी सेना वतीने प्रशासनाला निवेदन देऊन दोषींवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली. धीरज परदेशी यांच्या पत्नीने प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांच्या पतीच्या कपाळावर भगवा टिळा असल्याच्या कारणातून समाजकंटकांनी निर्घृण हत्या केल्याचा दावा केला आहे. हा दावा अत्यंत गंभीर असून त्याची सत्यता तपासातून स्पष्ट करावी आणि या घटनेमागे कोणताही सूत्रधार किंवा मास्टरमाइंड असल्यास त्याचा शोध घ्यावा, अशी संतप्त मागणी राजपूत करणी सेनेचे युवा तालुका अध्यक्ष बादल परदेशी यांनी केली आहे. तसेच नगरसेवक कृष्णा परदेशी यांनी आक्रमकता घेत या हत्याकांडामागील प्रत्येक कडी तपासली पाहिजे. प्रत्यक्ष आरोपी कोण, त्यांना कोणी प्रवृत्त केले, याची मागणी केली. तसेच करणी सेनेचे जिल्हा अध्यक्ष सुनील परदेशी यांनी घटनेमागे कोणाचा सहभाग आहे याचा सखोल तपास झाला पाहिजे याची मागणी केली. करणी सेनेचे तालुका अध्यक्ष संदीप उर्फ पप्पू परदेशी यांनी तांत्रिक पुरावे, प्रत्यक्षदर्शींचे जबाब आणि इतर उपलब्ध पुरावे तपासून संपूर्ण सत्य जनतेसमोर आणावे, अशी मागणी यावेळी प्रशासनाला केली. तसेच यावेळी राजपूत समाजाचे ज्येष्ठ नेते विठ्ठल परदेशी यांनी धीरज परदेशी याला न्याय मिळवून देण्याची मागणी केली. तसेच ज्या ठिकाणी त्याची हत्या करण्यात आली होती त्या मुकुंद नगर परिसराला धीरज नगर नाव देण्याची मागणी त्यांनी यावेळी केली. धीरज परदेशी यांच्या कुटुंबाला न्याय मिळालाच पाहिजे. तपासात कोणाचाही दबाव चालणार नाही. दोषी कोणताही असो, कायद्याच्या कचाट्यात आला पाहिजे, अशी भूमिका यावेळी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते भाऊसाहेब मामा वाघ यांनी मांडली. तसेच धीरजच्या हत्या करणारे हे हैदराबादला पळून जातात, त्यांना आर्थिक पाठबळ पुरवणारा कोण आहे व त्याचा शोध घ्यावा, अशी मागणी भाजपचे नेते मनोज पारखे यांनी केली व निरंजन डहाळे यांनी तीव्र शब्दात झालेल्या घटनेचा निषेध व्यक्त केला. दरम्यान धीरज परदेशी हत्याकांडाच्या निषेधार्थ बुधवार 12 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 11 वाजता नेवासा फाटा येथील शिव महाराणा प्रताप चौकात निषेध शोकसभा आयोजित करण्यात आली आहे. तरी सकल समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या निषेध सभेत न्यायाची मागणी अधिक तीव्र करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात येणार असून दोषींवर कठोर कारवाई होईपर्यंत कायदेशीर व लोकशाही मार्गाने आवाज उठविण्याची भूमिका आयोजकांनी घेतली आहे. निवेदन देताना राजपूत समाजाचे ज्येष्ठ नेते विठ्ठल परदेशी, राजपूत करणी सेनेचे अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष सुनील भाऊ परदेशी, नेवासा तालुकाध्यक्ष संदीप परदेशी, नेवासा युवा तालुकाध्यक्ष बादल परदेशी, नेवासा शहराध्यक्ष सचिन भाऊ परदेशी, नेवासा फाटा शहराध्यक्ष अनिल भाऊ परदेशी, जळके शाखाध्यक्ष नवीनचंद परदेशी यांच्यासह निखिल जोशी, श्रावण रेनीवाल, ज्ञानेश्वर आवारे, सचिन कदम, आकाश गावंडे, चांगदेव नरोडे, दीपक परदेशी, नगरसेवक कृष्णा परदेशी उपस्थित होते. तसेच भाजपचे नेते मनोज पारखे, दैनिक लोक परिवर्तनचे संपादक आबासाहेब शिरसाठ, राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे राजेंद्र लिंगाडे, गणेश पारकर, शिवसेनेचे नेते भाऊसाहेब मामा वाघ, आकाश एरंडे, सूरज परदेशी यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी व समाजबांधव उपस्थित होते. धीरज परदेशी हत्याकांडाचा तपास निष्पक्षपणे करून संपूर्ण सत्य बाहेर काढावे, सूत्रधारांचा शोध घ्यावा आणि दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. 12 ऑगस्टला शिव महाराणा प्रताप चौकात होणाऱ्या निषेध शोकसभेकडे आता प्रशासनाचेही लक्ष लागले आहे. जिल्ह्यात मुकुंद नगर परिसरात धीरज परदेशी याची निर्गुण जी हत्या करण्यात आली त्या संदर्भात आज आपण नेवासा तहसीलदारांना निवेदन दिलंय. तरी नेवासा तहसीलदार यांनी माननीय मुख्यमंत्री साहेब व पालकमंत्री साहेब तसेच संबंधित विभागाला प्रशासनाकडे लवकरात लवकर आम्ही दिलेल्या निवेदनाची मागण्या याची दखल घेण्यासाठी तत्पर द्यावे. तसेच ज्या आधी तरुणांनी तरुणांकडून जी धीरजची हत्या झालेली आहे त्याचा आम्ही निषेध व्यक्त करतो. तसेच त्याच्या मंडळींनी त्या संदर्भात स्टेटमेंट दिलं आहे एका प्रसार माध्यमांनी का भगवा टिळा लावल्यावरून
त्याची जी निर्गुण हत्या करण्यात आली होती. तर अशी जर प्रवृत्ती जर नगर जिल्ह्यामध्ये नगर जिल्ह्यात जर कोणी त्याला खतपाणी घालत असेल तर त्या मागचे जे मास्टर माइंड आहे धीरजच्या हत्याकांड मागचे त्यांना लवकरात लवकर अटक करावी व अटक जे झाले आहे ते त्यांच्या सुद्धा सखोल चौकशी करून त्या संबंधित जो प्रकरण आहे ती फास्ट ट्रॅक वर चालावं अशी आमची सकल हिंदू समाज तसेच राजपूत करणी सेना व विश्व हिंदू परिषद व सकल राजपूत समाजाच्या वतीने आमची मागणी आहे. तरी याची लवकरात लवकर प्रशासनाने दखल घ्यावी व होणार याची जर दखल घेतली नाही तर याचे प्रतिसाद तीव्र उमटतील याची प्रशासनाने दखल घ्यावी. शिवमहाराज प्रताप चौक नेवासा फाटा येथे 12 तारखेला आम्ही निश्चित सभा ठेवलेली आहे. तरी सर्व समाज बांधवांनी तरी जमा व्हावं. ज्या आधी काय मुसलमानांनी धर्मांध मुसलमानांनी आमच्या हिंदू बांधवाची धीरज परदेशीची हत्या केली त्याचा जर प्रशासनाने सखोल तपास लावला नाही थांगपत्ता लावला नाही मुख्य सूत्रधाराचा तर राजपूत समाज ईट का जवाब पत्थर से दिल्याशिवाय राहणार नाही. मी श्री सुनील परदेशी ही घोषणा करतो. आत्ताच 4 दिवसापूर्वी अहिल्यानगर येथील आमचे बंधू धीरज भैया परदेशी काही कामानिमित्त मुकुंदनगर स्मशानभूमी येथे गेले होते. तेथे काही जिहादी मुस्लिम लांड्यांनी त्याची एकट्याला गाठून धोक्याने बोलावून त्याची निर्गुणपणे हत्या करण्यात आली. त्याचा आम्ही सर्व राजपूत परदेशी समाज नेवासा शहर व सर्व हिंदुत्वादी संघटनांकडून जाहीर निषेध करतो व प्रशासनाला एक विनंती आहे व एक चेतावणीही समजा का या विषयाचा एक राजपूत समाजाचा त्यांनी जीव घेतलेला आहे त्याचा बलिदान गेलेला आहे त्याचा काही चूक नसताना त्याच्या डोक्यावर फक्त भगवा टिळा तो कायम असायचा. या राग धरून त्यांनी या पद्धतीने त्यांची राग धरून हत्या केली. त्यामुळे प्रशासनाने त्यांना कठोर फास्ट ट्रॅकवर जास्तीत जास्त शिक्षा कशी लागेल याचा प्रयत्न त्यामध्ये सर्वांनी करावा व इतिहासाची पुनरावृत्ती राजपूत समाजाची दखल घ्यावी. राजपूत समाजाला न्याय घेता पण येतो. इतिहास साक्ष आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम. त्या ठिकाणी काल जी घटना घडली मनपा कर्मचारी धीरजसिंह परदेशी याच्यावर जो जिहाद्यांनी हल्ला केला त्याचा जाहीर निषेध करतो. प्रशासनाला विनंती करतो की त्यांच्यावर कठोर कारवाई करावी कारण त्यांनी जी हत्या अमानुषपणे केलेली आहे त्याची त्यांना कुठलीच माफी मिळावी नाही त्यांना फाशीची शिक्षा व्हावी ही विनंती करतो. आणि तुमच्याच्याने जर ह्या घटना तुमच्याच्याने जर त्यांना कठोर शासन जर होत नसेल तर आमच्या राजपूत समाजाची परंपरा आहे ईट का जवाब पत्थर से और तलवार का जवाब गोली से. हे तुम्ही याद राखा. ही विसरता कामा नये. आम्हाला शस्त्र उचलायला लावू नका नाहीतर राजपूत समाज सक्षम आहे हे प्रशासनाने समजून घ्यावे. अहिल्यानगर येथील महानगरपालिकेतील कर्मचारी धीरज परदेशी यांना कूट कारस्थानाच्या माध्यमातून एका ठिकाणी काम आहे असं म्हणून बोलवण्यात येऊन त्यांची समाजकंटकांकडून अतिशय निर्घृणपणे हत्या करण्यात आली. प्रथमतः त्या हत्येचा सर्व नेवासा तालुका हिंदू समाज व परदेशी समाजाच्या वतीनं निषेध करण्यात येऊन आम्ही सर्वांनी आज दिनांक 10/8/24 रोजी माननीय तहसीलदार साहेब यांच्याकडे निवेदन दिलेलंच आहे. तरी आम्ही सर्व सकल हिंदू समाज व परदेशी समाजाच्या वतीनं ज्या भागामधून अशा अतिरेकी कारवाईच्या धर्तीवर समाजकंटकांनी ही जी घटना खून करण्यात आला त्याचा पुनश्च निषेध करण्यात येऊन त्या भागाला
धीरजनगर असं नाव देण्यात यावं असं सर्व सकल समाज बांधवांच्या वतीनं मी प्रशासनाकडं विनंती करतो आणि त्या धीरज भाऊ परदेशी यांच्या कुटुंबाला प्रशासनाकडून योग्य ती मदत व्हावी अशी देखील मी प्रशासनाकडं विनंती करतो. कब्रस्तानमध्ये बोलून परदेशी यांची हत्या करण्यात आली. गंध लावलेला होता, टिळा लावलेला होता. त्यामुळे काही विनाकारण, काही कारण नसताना या जिहादी लोकांनी, जसं पुलवामामध्ये झालं की तू हिंदू आहे का, हिंदू आहे तर गोळ्या घातल्या गेल्या, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. अशा प्रकारे या नगर जिल्ह्यामध्ये हे जिहादी लोक हे आता मुंडकं वर काढायला लागलेले आहेत. जसं नेपाळमध्ये झालं त्या पद्धतीने हा हिंदू राष्ट्र व्हावं, जेणेकरून अशा घटना या रोखल्या जातील. आणि म्हणून आपण सकल हिंदू आज जागा होण्याची वेळ आहे. वेळ त्याच्यावर आहे, उद्या वेळ आपल्यावर पण आहे. आणि म्हणून हे प्रत्येक ठिकाणी पोहोचलेले हे लोक, श्रीरामपूर घ्या, संगमनेर घ्या, नेवासा घ्या, अहिल्यानगर घ्या, कोणत्याही तालुक्यात जा, खेडोपाडीत इतकी बुळबुळ वाढलेली का कल्पनेच्या बाहेर. आणि प्युअर जातीवादी आपल्या धर्माचा द्वेष, पाकिस्तानचे गुणगान आणि धर्म विचारून खून करणे हा यांचा धंदा आहे. यांना अराजकता या देशामध्ये माजवायचे. याचा तीव्र शब्दामध्ये मी शिवसेनेच्या वतीने, एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या वतीने मी याचा तीव्र निषेध करतो. अहिल्यानगर येथील मुकुंदनगरमध्ये जी घटना घडली का महानगरपालिकेचा एक कर्मचारी हा त्याचं कर्तव्य बजावत असताना त्याला तिथे काही जिहादी प्रवृत्तीच्या गुंडांनी त्याच्यावर हल्ला केला. त्याला एका कब्रस्तानमध्ये बोलून त्याच्यावर हल्ला केला आणि त्या हल्ल्यामध्ये तो मृत्युमुखी पडला. अत्यंत घृणास्पद पद्धतीची त्या ठिकाणी हत्या करण्यात आलेली आहे. या घटनेचा आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने तीव्र निषेध करतो. आणि ही जे काही मोगलाई यांना या ठिकाणी माजवायची आहे किंवा त्या प्रकारे जे हे लोक त्या ठिकाणी चाललेले आहे, हे हिंदुत्ववादी सरकार असताना हे आम्ही इथून पुढे खपून घेणार नाही. याला जसं तसं उत्तर द्यायची धमक आमच्यामध्ये आहे, पण फक्त काही गोष्टींनी आमचे हात बांधलेले आहेत म्हणून आमचे सगळे कार्यकर्ते त्या ठिकाणी गपचूप बसतात. पण इथून पुढे या गोष्टी सहन केल्या जाणार नाही. तुम्ही आमच्या अंगावर इथून पुढे तुमच्या घरात घुसून सुद्धा मारायची ताकद आमच्यामध्ये आहे. याची दखल प्रशासनाने घ्यावी, कारण ही सगळी जबाबदारी प्रशासनाची आहे. इथून पुढे जर काही घटना अशा घडल्या तर याला जबाबदार प्रशासन राहील. या परदेशी कुटुंबाला निश्चितच त्या ठिकाणी न्याय भेटला पाहिजे. त्या गुन्हेगारांना फास्ट ट्रॅक कोर्टात चालून त्यांना मृत्यूदंड त्या ठिकाणी झालेला पाहिजे. आणि जे गुन्हेगार बाहेर आहेत त्यांचाही लवकरात लवकर शोध घेऊन त्यांना या ठिकाणी शिक्षा दिली गेली पाहिजे. एवढं या ठिकाणी बोलतो आणि या घटनेचा जाहीर निषेध करतो. अहिल्यानगर येथे हिंदुत्ववादी तरुण धीरज कचरसिंग परदेशी याची मुकुंदनगर येथे काही जिहादी लोकांनी निर्घृण हत्या केलेली आहे. प्रत्यक्षात तो आपलं कर्तव्य बजावत असताना त्याची हत्या केली आणि ही ठरवून झालेली सर्वनियोजित हत्या आहे. मनपा कर्मचारीचा अधिकृत असलेला वायरमन देखील त्याच्यामध्ये सामील आहे. आणि मी प्रशासनाला या निमित्ताने आम्ही सर्व सकल हिंदू समाजाच्या वतीने आज निवेदन दिलेलं आहे नेवासा प्रशासनाला की त्यांनी आमच्या भावना लवकरात लवकर गृहमंत्र्यांच्यापर्यंत पोहोचवावे. आणि हे जे जिहादी तरुण यांनी जे आमच्या लोकांना असं ठरवून एका विशेष ठिकाणी बोलून घेऊन त्यांच्या एरियामधून जो मारहाण करण्याचा प्रकार चालवलेला आहे, हा देखील त्या जिहाद्यांना मी या निमित्त इशारा देऊ इच्छितो की मग हातपाय काय देवाने तुम्हालाच दिलेले नाही. जर तुम्हाला या गोष्टी अशा करायच्याच असेल तर मग आम्ही देखील समर्थ आहोत. कधी कुठं भेटायचं आम्ही तर तुम्हाला चौकामध्ये कार्यक्रम दाखवू शकतो. आम्हाला काय कोणाला बोलून घ्यायची गरज नाही. परंतु आम्ही संविधानाला मानणारे, लोकशाहीला मानणारे लोक आहोत. आमचा कायद्यावरती पूर्ण विश्वास आहे. आणि म्हणून मी प्रशासनाला विनंती करतो की या जिहादी लोकांच्या मागं नेमके आहे कोण, यांचा मास्टरमाइंड कोण आहे. कारण की खायला दाणे नसलेले लोक हैदराबादला कसं काय जाऊ शकतात, हा आम्हाला प्रश्न पडलेला आहे. अशाच पद्धतीने हे आमचे धर्मकार्य करणाऱ्या तरुणांना जर कधी त्रास देणार असेल तर मग पुढील जे काही होईल त्याची सर्व जबाबदारी प्रशासनाची राहील. त्याला आम्ही जबाबदार राहणार नाही. आणि मृत धीरज परदेशी यांच्या कुटुंबियाप्रती आम्ही सर्वजण संवेदना व्यक्त करतो. त्यांच्या दुःखामध्ये आम्ही सामील आहोत. प्रशासनाला विनंती करतो की धीरज भाऊंना लवकरात लवकर न्याय मिळवून द्यावा.
राजकीय, सामाजिक आणि देशातील प्रत्येक महत्त्वाची घडामोड सर्वात आधी पाहण्यासाठी आजच प्रिन्स महाराष्ट्र न्यूज YouTube चॅनल सबस्क्राईब करा.